यशवंत किल्लेदार आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज महत्त्वपूर्ण मेळावा जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय। याच्या अगोदर निवडणूक आयोगाची भेट जी आहे ते राज ठाकरे यांनी इतर नेत्यांनी घेतली होती। त्यानंतर आज काय आदेश येणं राजसाहेबांकडून अपेक्षित आहे, तुम्ही देखील या ठिकाणी उपस्थित आहात। आज खरं तर मेळावा जो आहे तो गटाध्यक्ष आणि बूथ लेवल एजंट यांना मार्गदर्शन करण्यासाठीचा मेळावा आहे आणि त्यांनी नेमकं या मतदार याद्यांवर काय काम करायला पाहिजे, काय अपेक्षित आहे या संदर्भातलं मार्गदर्शन राज ठाकरे साहेब करतील। उदाहरण द्यायचं झालं तर आत्ताच मागच्या आठवड्यात जे सगळे नेते जाऊन भेटले होते निवडणूक आयोगाला, निवडणूक आयोगाचं जे काम आहे म्हणजे काय तर बोगस मतदार शोधणं, दुबार मतदार शोधणं, मयत पावलेल्या लोकांचं डिलीट करणं किंवा शिफ्ट झालेले लोक आहेत त्याच्यावर ॲक्शन घेणं की ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या निवडणूक आयोगाने शोधून काढायच्या असतात आणि त्याप्रमाणे पुढील यादी जी आहे ती पारदर्शकपणे बनवायची असते। ती निवडणूक आयोगाकडून बनवली जात नाही असं आमच्या निदर्शनात येतं आहे। तर त्याच्यावर आम्ही मॅन टू मॅन जाऊन आमचे जे बूथ लेवल एजंट आहेत किंवा गटाध्यक्ष हे घरोघरी जाऊन ह्या सगळ्या गोष्टी शोधून काढतील आणि त्याचा एक परिपूर्ण अहवाल हा पुन्हा निवडणूक आयोगाला दिला जाईल आणि त्या रेक्टिफिकेशन जोपर्यंत त्यांच्याकडून होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्या मागणीसाठी एक कॉन्क्रीट पुरावा तयार करणं आणि तो कसा करणं पुढील 15 दिवसात याच्या संदर्भातली तंतोतंत माहिती किंवा मार्गदर्शन हे राज ठाकरे साहेब आजच्या मेळाव्यात करतील। निवडणूक आयोगाकडून उत्तर अपेक्षित होतं, परंतु निवडणूक आयोगाकडून केवळ चौकशीचे पुढील तपासणी करण्याचे प्रक्रिया जी आहे ती पुढे केली जाते। निवडणूक आयोगाकडून उत्तर येत नाही, परंतु भाजपच्या पक्षाकडून त्यांचे प्रवक्ते असतील किंवा इतर नेते असतील जे उत्तरं देताना पाहिजे। माझं तेच म्हणणं आहे की निवडणूक आयोग हा स्वायत्त आहे, त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर काम करायचं असतं। त्याची उत्तरं विरोधक का देत आहेत? आमचे प्रश्न निवडणूक आयोगाला आहेत। आम्ही जे काही विचारतो ते निवडणूक आयोगाला विचारतो। आम्हाला अपेक्षित आहे की निवडणूक आयोगाने त्याच्यावर बोलावं। भाजप का त्याच्यावर बोलते? भाजप का त्यांचं प्रवक्ते आहे का निवडणूक आयोगाचा? म्हणजे तुम्ही बोलता आहात म्हणजे त्या बोगस मतदार नोंदणीला तुमचा एक प्रकारे सपोर्ट आहे असंच असं सिद्ध होत आहे ना। भाजप बोगस मतदारांच्या जीवावर आणि मतचोरीच्या जीवावर निवडून येत आहे हे तेच इनडायरेक्टली मान्य करत आहेत। निवडणूक आयोगाची भेट घेऊन आल्यानंतर देखील निवडणुकीचे कार्यक्रम जे आहेत ते पुढे सुरूच आहेत। ज्या पद्धतीने सर्वांनी मागणी केली की जोपर्यंत मतदार याद्या व्यवस्थित दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका ज्या आहेत त्या पुढे ढकलाव्यात, यावरती देखील शिंदेच्या शिवसेनेकडून आणि भाजपकडून टीका करण्यात आली। हे बघा, ज्यांचं अस्तित्वच त्या बोगस मतदार यादीवर आहे त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार? तुम्ही सरकारमध्ये जे बसलेले आहात ना ते वोट चोरीने बसलेले आहात। आत्ताचं जे सरकार आहे हे वोट चोरीतून बसलेलं सरकार आहे, त्यांच्याकडून मग दुसरी अपेक्षा करणं। जर मतदान जे आहे निवडणुकीचं, कोणत्याही निवडणुकीचं मतदान हे पारदर्शक व्हावं, त्याची मतदार यादी पारदर्शक असावी, हे काय चुकीची मागणी आहे? तुम्ही पण एक राजकीय पक्षाची लोक आहात, तुमची पण जी हे आहे स्टँड आहे, तुमचा भूमिका आहे हीच असली पाहिजे ना की मतदान हे लोकशाहीमध्ये पारदर्शक व्हायला हवं। आम्ही काय त्यांच्यावर टीका करतो का? आम्ही मतदान पारदर्शक व्हावं, प्रत्येक नागरिकाला जो 18 वर्ष पूर्ण झालेला आहे त्याला मतदान करायला मिळायला पाहिजे। त्यांची निवडणुकीच्या वेळेला टेबलवर गेल्यानंतर त्यांची नावच गायब झालेली असतात, असे अनेक लोकांची नावं गायब, तिथे बोगस वोटर भरलेले असतात त्यांच्या ठिकाणी। एका घरात 40-40 माणसं कुठून आली हो 10 बाय 10च्या खोलीत? अशा अनेक गोष्टी आहेत, त्याचा देशभर सगळा ओहापोह चालू आहे। आम्ही महाराष्ट्र आणि मुंबई हा विषय हातात घेतलेला आहे, तर त्याच्यावर जोपर्यंत पारदर्शकता येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका ही आमची मागणी आहे आणि त्या मागणीवर ठाम आहोत। त्याची बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की जोपर्यंत पारदर्शकता ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये येत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका अशी आमची ठाम मागणी आहे आणि तोपर्यंत ह्या निवडणुका घेऊ नयेत या भूमिकेवरती आम्ही ठाम आहोत अशी प्रतिक्रिया जी आहे ते मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी दिलेली आहे। कॅमेरामन रोशन गायकवाडसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।